नमस्कार. विज्ञानयात्री फ्रिट्झ झेर्निके यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री फ्रिट्झ झेर्निके हे नेदरलँड देशाचे भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1953 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. सजीव पेशीच्या अंतररचना पाहता येतील अशा सूक्ष्मदर्शकाचा शोध लावल्याबद्दल सन 1953 सालचा भौतिकशास्त्र शाखेचा नोबेल पारितोषिक त्यांना देऊन गौरवण्यात आले. फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपी हे एक विशेष ऑप्टिकल मायक्रोस्कोपी तंत्र आहे. त्याचा वापर जिवंत पेशी, जीवाणू आणि उतीसारखे रंगहीन आणि पारदर्शक नमुने पाहण्यासाठी केला जातो. हे तंत्र प्रकाशातील अदृश्य फेज शिफ्ट चे दृश्यमान ब्राईटनेस फरकामध्ये रूपांतर करते, ज्यामुळे नमुन्या कोणत्याही रासायनिक रंगाशिवाय स्पष्टपणे पाहता येते. साध्या ब्राईट फील्ड मायक्रोस्कोपीने जिवंत पेशी पारदर्शक असल्यामुळे नीट दिसत नाहीत. फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप प्रकाशाच्या लहरीमधील छोट्या फरकांना ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्टमधील बदलामध्ये बदलतो. हे कार्य पार पाडण्यासाठी मायक्रोस्कोपमध्ये विशेष कंकणाकृती डायफ्रॅम, ॲन्युलर डायफ्रॅम म्हणजे फेज प्लेट असते. फेज प्लेट ही उद्दिष्ट भिंगाच्या आत बसवलेली पारदर्शक प्लेट असते, जी थेट प्रकाश किरणांचा टप्पा 1/4ने बदलते. कंकणाकृती डायफ्रॅम हा कंडेन्सरच्या समोर असतो आणि तो नमुन्यावर प्रकाशाचा पोकळ शंकू तयार करतो. फेज प्लेट आणि कंकणाकृती डायफ्रॅम व्यवस्थित संरेखित अलाइन करण्यासाठी फेज टेलिस्कोप याचा वापर केला जातो. जेव्हा प्रकाश नमुन्यावरून जातो तेव्हा पेशीच्या वेगवेगळ्या घनतेमुळे प्रकाशाच्या लहरीमध्ये लहान फेज शिफ्ट तयार होतात. थेट प्रकाश किरण आणि नमुन्यातून विवर्तित म्हणजे डिफ्रॅक्टेड झालेले प्रकाश किरण जेव्हा फेज प्लेटमधून एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये रचनात्मक किंवा विध्वंसक हस्तक्षेप म्हणजे इंटरफिरन्स होतो. या प्रक्रियेमुळे पेशीमधील विविध भाग गडद किंवा उजळ दिसतात आणि नमुना स्पष्टपणे दृश्यमान होतो. पेशींची हालचाल, वाढ आणि विभाजन जिवंत स्थितीत अभ्यासण्यासाठी फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपीचा उपयोग होतो. सूक्ष्मजीवशास्त्र, सेल कल्चर, ऊतीचे विश्लेषण करण्यासाठी फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपीचा उपयोग होतो. फ्रिट्झ झेर्निके यांचा सन 1930 मधील स्पेक्ट्रल लाईन्स या संदर्भातील संशोधन कार्यादरम्यान आढळलेली बाब म्हणजे विवर्तन जाळीच्या डिफ्रॅक्शन ग्रेटिंग यांच्या साह्याने तयार केलेल्या स्पेक्ट्रा यामधील प्रत्येक प्राथमिक रेषा प्रायमरी लाईन याच्या डावीकडे आणि उजवीकडे असलेल्या तथाकथित भूतरेषा घोस्ट लाईन्स यांचा टप्पा प्राथमिक रेषा प्रायमरी लाईन यापासून 90 अंशांनी हलविला गेला आहे. या निरीक्षणासाठी त्यांना फेज कॉन्ट्रास्ट याची संकल्पना असे नामकरण करण्याचे लक्षात आले. विवर्तन जाळीच्या डिफ्रॅक्शन ग्रॅटिंगच्या साह्याने मिळणाऱ्या स्पेक्ट्रामध्ये मूळ किंवा प्राथमिक रेषेच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दिसणाऱ्या तथाकथित भूतरेषा रोल अँड घोस्ट टप्पा फेज मूळ रेषेपासून π/2 रेडियन किंवा 90 अंशाने हलवलेला असतो. या रेषा जाळी तयार करताना यंत्रामधील नियमित त्रुटीमुळे म्हणजे पिरियॉडिक रुलिंग एरर यामुळे निर्माण होतात. उदाहरणार्थ पेच फिरवताना स्क्रू एरर होणाऱ्या कंपनामुळे हे घडते. टप्पा किंवा फेज शिफ्ट ही त्रुटी एका विशिष्ट वारंवारतेच्या कोनामध्ये सायनुसॉइडल एरर यामध्ये चढ उतार निर्माण करते, ज्यामुळे मुख्य स्पेक्ट्रल रेषेभोवती 2 अतिरिक्त मंद रेषा तयार होतात. या रेषांचा कला फरक फेज डिफरन्स मुख्य रेषांच्या तुलनेत तंतोतंत 90 अंशांनी बदललेला असतो. वाकनिंगेन हे नेदरलँड देशातील गेल्डरलँड प्रांतातील एक ऐतिहासिक शहर आहे आणि नगरपालिका आहे. हे शहर प्रामुख्याने वानिंगेन युनिव्हर्सिटी अँड रिसर्च यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. हे कृषी, अन्न आणि जीवन विज्ञानातील जागतिक दर्जाचे प्रमुख संशोधन केंद्र आहे. सन 1933 मध्ये वाकनिंगेन विज्ञान परिषदेत फ्रिट्झ झेर्निके यांनी फेज कॉन्ट्रास्ट या तंत्राच्या उपयोजनातून सूक्ष्मदर्शी याचे वर्णन केले.
अवतल आरसा, कॉन्केव्ह मिरर यांच्यामधील चित्रांच्या निरीक्षणासाठी फेज कॉन्ट्रास्ट संकल्पना कायम किंवा स्थिर कॉन्ट्रास्ट ठेवून संयुक्त सूक्ष्मदर्शीमध्ये काही बदल केले आणि फेज कॉन्ट्रास्ट सूक्ष्मदर्शी उदयास आले. आरशांची आकृती तपासण्यासाठी आपली पद्धत वाढवली. फ्रिट्झ झेर्निके यांचा जन्मदिनांक 16 जुलै 1888 नेदरलँडमधील ॲम्स्टरडॅम येथे झाला. ॲम्स्टरडॅम ही नेदरलँडची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. हे शहर कालवे, ऐतिहासिक वास्तू, सायकल संस्कृती आणि उदारमतवादी वातावरणासाठी जगभर प्रसिद्ध आहे. फ्रिट्झ झेर्निके यांचे वडील कार्ल फ्रेडरिक ऑगस्ट झेर्निके प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होते. ते गणित हा विषय शिकवित असत. विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये त्यांना विलक्षण रस होता. विविध वैज्ञानिक विषयावरची प्राथमिक माहिती देणारी अनेक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यांची आई अँड्रेज डिएपेरिक शाळेत गणित शिकवत असत. झेर्निके यांना वडिलांप्रमाणे मनापासून भौतिकशास्त्र आवडत असे. अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासून त्यांनी प्रयोगासाठी लागणाऱ्या नळ्या, काचेच्या भांडी त्यांनी स्वतःच्या पैशातून जमवली होती. माध्यमिक शाळेत त्यांना विज्ञान विषयात भरपूर गुण मिळाले होते, परंतु इतिहास व भाषा विषयाकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. पुढे विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना ग्रीक, लॅटिन या भाषांचा अभ्यास करावा लागला. शाळेत असताना झेर्निके यांचा संपूर्ण वेळ प्रयोग करण्यात जात असे. याच काळात त्यांना रंगीत छायाचित्रणांची गोडी लागली. त्यासाठी लागणारी साधनसामुग्री विकत घेणे शक्य नव्हते. त्यामुळेच प्रयोगासाठी लागणारी साधने त्यांनी स्वतःच तयार केली. कॅमेरा तयार करण्याचे तंत्र समजून घेऊन त्यांनी प्रयोगासाठी योग्य असा कॅमेरा आणि अंतराळाचा वेध घेण्यासाठी प्रयोगशाळा तयार केली. यामुळेच ते धूमकेतूचे छायाचित्रण करू शकले. सन 1905 झेर्निके यांनी ॲम्स्टरडॅम विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यांचा प्रमुख विषय होता रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र आणि गणित हे दुय्यम विषय होते. सन 1913 त्यांनी या विद्यापीठाची BS पदवी संपादन केली. लहानपणापासूनच गणित या विषयात प्रावीण्य असल्यामुळे सन 1908 ग्रोनिंगेन विद्यापीठात असताना त्यांना गणित विषयाचे सुवर्णपदक मिळाले होते. तर पदार्थाच्या वैशिष्ट्यपूर्ण पारदर्शकतेवर क्रिटिकल ऑपेलसेन्स केलेल्या सखोल अभ्यासाबद्दल सन 1912 त्यांना दुसरे सुवर्णपदक मिळाले. परीक्षा मंडळावर त्या काळातील शास्त्रज्ञ हेनरिक अंटॉन लॉरेन्ट्झ व्हॅन्डर हॉल्स व हर्मॅन्स हागा हे होते. या बक्षीसपात्र निबंधाचा पाया धरून झेर्निके यांनी प्रबंध लिहून सन 1915 ग्रोनिंगेन विद्यापीठाची PhD पदवी मिळवली. सन 1913 ग्रोनिंगेन विद्यापीठातील प्रख्यात प्राध्यापक केप्टन यांनी झेर्निके यांना सहाय्यक म्हणून बोलावून घेतले. फ्रिट्झ झेर्निके हे प्रसिद्ध डच शास्त्रज्ञ आणि सन 1953 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. पारदर्शक आणि जिवंत पेशींना न मारता अंतर्गत भाग स्पष्टपणे पाहता यावे त्यासाठी त्यांनी फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपचा शोध लावला. या क्रांतिकारी शोधासाठी त्यांना सन 1953च्या भौतिकशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे आई वडील दोघेही गणित शिक्षक होते, त्यामुळे त्यांना विज्ञानाचा वारसा लहानपणापासून मिळाला. त्यांनी ॲम्स्टरडॅम विद्यापीठातून रसायनशास्त्र पदवी आणि 1915 डॉक्टरेट पदवी पूर्ण केली. सन 1913 ते ग्रोनिंगेन विद्यापीठात रुजू झाले आणि सन 1920 ते सन 1958 ते भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिले. सन 1930च्या सुमारास त्यांनी प्रकाश किरणांच्या विवर्तनाचा अभ्यास करताना फेज कॉन्ट्रास्ट हे तत्त्व शोधून काढले. पूर्वीच्या सूक्ष्मदर्शकामध्ये पारदर्शक पेशी पाहण्यासाठी त्यांना रंगवावे लागत असे, त्यामुळे पेशी मरत असत. झेर्निके यांच्या मायक्रोस्कोपमुळे जिवंत पेशी, बॅक्टेरिया आणि त्यांच्या अंतर्गत रचना रंग न लावता पाहणे शक्य झाले. सन 1953 त्यांना फेज कॉन्ट्रास्ट पद्धतीच्या शोधासाठी भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. सन 1952 त्यांना लंडनच्या रॉयल सोसायटीचा सदस्यत्व पद मिळाला. तसेच त्यांना ॲम्स्टरडॅम विद्यापीठाकडून वैद्यकशास्त्राची मानद डॉक्टरेट बहाल करण्यात आली. त्यांच्या शोधाने वैद्यकीय आणि जैविक विज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली. विज्ञान क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे फ्रिट्झ झेर्निके यांचा दिनांक 10 मार्च 1966 रोजी नेदरलँडमधील एमरेसफोर्ट येथे निधन झाले. विज्ञानातील फ्रिट्झ झेर्निके यांच्या स्मृती विनम्र अभिवादन.
स्रोत संदर्भासाठी यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्णसंधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.